आजचा दिवस हा ब्लॉकबस्टर फ्रायडे आहे का तर आज दोन महत्त्वाच्या सभा आज पार पडतायत। एकीकडे शिवाजी पार्क मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे तर दुसरीकडे बीकेसी मध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीची सभा पार पडणार आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे सगळे दिग्गज नेते या सभेमध्ये उपस्थित असणार आहेत, त्यांची भाषणे होणार आहेत। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, राज ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील तोफ आज शिवाजी पार्कात धडाडणार आहे। त्यामुळे आजचा आवाज नेमका कुणाचा घुमणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण अतिशय महत्त्वाच्या अशा या दोन सभा आज पार पडतायत। 20 तारखेच्या पूर्वी खरं तर प्रचाराला आता अतिशय जोरात वेग आला असल्याचं पाहायला मिळते। दोन महत्त्वाच्या सभा आज इथे पार पडतायत आणि आता थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, तुम्ही सध्या कुठे आहात? या दोन्ही सभांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मी सध्या चैत्यभूमीला आहे, जिथे पंतप्रधान साधारण 7:15 वाजेच्या सुमारास येतील। सर्वात आधी ते सांताक्रूज एअरपोर्टला आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जातील आणि त्यानंतर ते चैत्यभूमीला येणार आहेत। इथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर चैत्यभूमीला अभिवादन केल्यानंतर ते पुढे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जातील आणि तिथून ते सभास्थळी जातील, असा एकूण त्यांचा कार्यक्रम आहे। त्यापूर्वी ज्या मार्गावरून पंतप्रधान मोदी जाणार आहेत त्या मार्गावरती लोक सभेकडे येत आहेत। रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केलेली आपण पाहतोय। पोलिसांनी वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णतः बंद केलेला आहे। सुरक्षा जी आहे ती अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते। सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती अत्यंत चोख करण्यात आलेली आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये सभा ज्या आहेत मुंबईतली खरं दुपारची उष्ण आणि दमट हवा जी आहे ती आता संध्याकाळच्या सत्रात जरा थोडीशी सुसह्य होते, मात्र दुसरीकडे त्याच वेळेस पॉलिटिकल राजकीय वातावरण जे आहे ते गरम करणाऱ्या दोन सभा होत आहेत। एक शिवाजी पार्कामध्ये होती, एक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला होतीये। ती महाविकास आघाडीची आणि महायुतीची जी होतीये ती शिवाजी पार्कमध्ये। या सगळ्या दरम्यान महायुतीच्या एकूण सगळ्या राजकीय कार्यक्रमाच्या दरम्यान आजच्या सभेला महत्त्व यासाठी आहे। याचं कारण गुढीपाडव्याच्या दिवशी महायुतीला भाजपला बिनशर्त किंवा नरेंद्र मोदींना थेट जर सांगायचं तर बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिलेला होता। आपले काही मतभेद जरूर असतील, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिनशर्त पाठिंबा देते असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर पुण्यामध्ये त्यांची एक सभा झाली, सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी एक सभा झालेली होती। आज थेट मोदींच्या डायसवरती राज ठाकरे असणार आहेत। यापूर्वी ते येतील की नाही याबाबत काही सांगण्यात येत नव्हतं, मात्र आता सभा निश्चित झाल्यानंतर आज ते आणि एक महत्त्वाची बाब अशी घडेल की पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा राज ठाकरे यांना लाईव्ह ऐकतील, समोरासमोर ऐकतील। यापूर्वी राज ठाकरेंच्याही राजकारणामध्ये असा क्षण आलेला नव्हता जेव्हा थेट मोदींच्या समोर त्यांना भाषणाची संधी मिळालेली होती किंवा मोदींनी थेट राज ठाकरेंना ऐकलेलं होतं। आता ते समोरासमोर पाहतील। राज ठाकरेंच्या घरासमोरच शिवाजी पार्कवरती ही सभा होते। एका अर्थानं महायुतीसाठी हा महत्त्वाचा विषय यासाठी आहे की जो 2% मताचा फरक राज ठाकरेंच्या येण्यानं मुंबईमध्ये पडेल असं एक पॉलिटिकल असेसमेंट केलं जात होतं किंवा वोटिंग असेसमेंट केलं जात होतं। मतदानाच्या टक्केवारीमध्ये जो फरक पडेल आणि सीट्स ज्या आहेत त्या कशा पद्धतीने विजयी करता येतील, तर महायुतीच्या असेसमेंटमध्ये 2 ते 5% मतं मुंबईत मनसे सोबत आल्यानं वाढू शकते। असेच सोबत रहा ही दृश्य आपण पाहतोय सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः राज ठाकरे त्यांच्या बाल्कनीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीची ही अतिशय मोठी सभा